सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ना राहुल तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना मी तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना नाना काटे तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना मोरेश्वर बोंडे तुतारीचा कार्यकर्ता आहे. कुणीच तुतारीचे कार्यकर्ते नाहीत. आणि कोण उमेदवारी त्यांचं नाव सुचवतोय त्याला परमेश्वर नटराज माफ करेल. हे एक लक्षात ठेवा, मला कुणी पण हलक्यात घेऊ नका. भाऊसाहेब भोईर म्हणजे फक्त चिंचवड नाही, पिंपरी सुद्धा आहे, बरोबर, भोसरी सुद्धा आहे, बरोबर. नाते होते आणि तुमचं काम आहे. अतुल मी झोपलेलो नाही. मी काय पावसाळी छत्रीप्रमाणे निवडणूक आली की मला तिकीट म्हणून नाही होत. तेच मांडायचं. काही उमेदवार आले निवडणुकी मला आमदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, दुसरं काहीच डोक्यात नाही. जसं काही आमदार झाल्याशिवाय काय तर अरबी समुद्रात ते मंत्रालय बुडून जाईल. नाना काटेंना जगतापांनी पडलेला आहे. नाना काटे राहुल कराटेमुळे पडलेले आहे. पण नाना काटेंचा झेंडा मागच्या निवडणुकीत भाऊसाहेबांनी वाहिलेला आहे. प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की नाना काटे निवडणूक अपक्ष लढतील का तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील? मी 15 वर्ष सांगतो, त्यांना अजून फ्युचर आहे, 100% फ्युचर. नाना 2029 ला 100% आमदार असतील. म्हणजे मग महायुतीकडून शंकर जगतापांना उमेदवारी मिळाली आहे, तर शंकर जगताप आणि भाऊसाहेब भोईर असा सामना लोकांना पाहायला मिळू शकतो. असंच होणार ना, कारण दोघांचे सिनियर मी हातात 3 नंबरला आहे राहुल. म्हणजे आमच्यामध्ये कर्तृत्वामध्ये कोणा त्याचं मूल्यमापनच नाही ना. बरोबर आहे. मी राहुल विषयी पण काय बोलणार वाटतं सांगा? काय बोलणार? आता तुम्ही मला विचारलं मी काय बोललो त्या राहुल? काय बोलू? काय खरंय. अजित दादांनी 150 लोकांसमोर कौन्सिल हॉलवर सांगितलं की राहुल कराडेंना एकनाथ शिंदेनी उभं राहायला सांगितलं. स्वतःच बोलले. मी काय पत्रकार मित्र पण होते. प्रेक्षक नमस्कार. पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक, औद्योगिक आणि सामाजिक अशी ओळख असलेला एक चेहरा आहे, आणि हा चेहरा म्हणजे भाऊसाहेब भोईर. खरं तर भाऊसाहेब भोईर यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. परंतु मी पिंपरी चिंचवड शहराची ओळख काय आहे भाऊसाहेब हे मुद्दाम घेतलं की एखाद्याचं कार्य फक्त एखाद्या मतदारसंघापुरतं राहतं. आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, आणि या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या पिंपरी चिंचवड भोसरी या 3 ठिकाणी तुमचं काम आहे. ते उद्योगाच्या माध्यमातून असेल, सांस्कृतिकच्या माध्यमातून असेल, आणि आता तुम्ही ही चिंचवड विधानसभा निवडणूक लढायला निघाला आहात. मागच्या दिवसांमध्ये पडद्यामागे काय काय घडामोडी घडलेल्या आहेत हे जाणून घ्यायचंय. तुमचा निर्धार मेळावा झाला, भल्याभल्यांना घाम फुटला, कारण अनेक राजकीय सभा आम्ही कव्हर करतो, गाड्या देऊन सुद्धा लोक येत नाही. तेवढा स्वयंस्फूर्तीने तुमच्या त्या निर्धार मेळाव्याला लोक आलेली होती. आत्ताची परिस्थिती काय? भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा निवडणूक लढणारच आहे का? नमस्कार. 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 आपला आवाज नेटवर्क न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझा आवाज नेहमीच लोकांपर्यंत पोहोचवता. असे तुमच्यासारखे म्हणजे समाज जागृत चॅनल जर असेल तर निश्चित परिवर्तन हे होत असतं. तुम्ही शेवटी समाज प्रबोधनाचं एक मोठं माध्यम आहात, आणि तुम्ही आरसा आहात, आमच्या प्रतिबिंब आहात समाजाचं. निवडणूक अतुल, मी निवडणूक लढवणार हे मी 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे. ह्या शहराची म्हणजे गेल्या 30-32 वर्षामध्ये चढ उतार किंवा विकासात्मक दृष्टिकोनातून चाललेली वाट, या शहराचा वारसा पसारा, या सर्व गोष्टीचा मी साक्षीदार आहे. परंतु विकासाबरोबर विकास तर होणं आवश्यकच आहे, गतिमान विकास होणं आवश्यकच आहे. त्यासाठी तर आपण लोकप्रतिनिधी असतो. परंतु विकास केवळ काहीतरी मिळेल आणि प्रचंड त्यातून पैसा उत्पन्नाचं साधन म्हणून विकास डोळ्यासमोर ठेवून करणारी प्रवृत्ती यात 8-10 वर्षामध्ये खूप वाढलेली आहे. बरं. आणि मी हे पाहतोय उघड्या डोळ्याने. आता तुम्ही म्हणाल मग तू का काही करू शकलं नाही? तुम्हाला कल्पना आहे, तिथं डोकी मुजली जातात, सत्तेमध्ये डोकी मुजली जातात. सत्तेपुढे शान पण नसतं. खरं आहे. आणि म्हणून की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी माझं धगधगतंय. म्हणजे त्या आतून मी असं कुठेतरी कुणीतरी या सर्व गोष्टीला कुणी बोलणार आहात का नाही? या शहराला कुणी वाली आहेत का नाही? पूर्वी अण्णासाहेब बगर होते, डॉक्टर श्रीश्री घारे होते. अण्णासाहेब बगरांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांना इथं दिग्गज गाववाले मंडळी जे होते, सरपंच शंकरलालजी मुत्ता असतील, ज्ञानेश्वरजी लांडगे असतील, मोठी लोक होती खूप, मामासाहेब पिंपळे असतील, ही सर्व ऐकायचेच. भिकू पाटील शेट वाहिरे असतील, हे अनेक ही माणसं, त्यांना फक्त माझं गाव, त्यावर गाव होतं, हे माझं गाव कसं झपाट्यानं चांगलं होईल, कसं ही दृष्टी होती त्यांना. ह्या टेंडरमधून किती पैसे मिळणार हे कोणतीच दृष्टी नव्हती. म्हणजे तो जो मी असं म्हणणार नाही की पूर्वी, परंतु त्यांचे संस्कार, त्यांचे विचार कुठे राहिले? प्राध्यापक रामकृष्ण मोरेंपर्यंत ठीक होतं. अजितदादांनी देखील विकास केला का? तर 100% केला.
अजितदादांबद्दल कोणी काय बोलू शकत नाही, पण अजितदादांनी जी टीम तयार केली ना, मात्र त्यांनी दादा तर बदनाम झाले, पण या शहराचं वाटोळं मात्र त्यांनी मजबूत गतिमान विकासाबरोबर गतिमान भ्रष्टाचार केला. बरं. आणि त्याचं ते साक्षीदार आहे. म्हणजे जर उद्या कोण म्हटलं तर मग ह्या तुमच्याच माध्यमातून त्या सगळ्यांना उत्तर देईल. कारण सत्य हे सत्य असतं, हे मोराया बसवायची भूमी. बरोबर. एका बाजूला तुकाराम महाराज आहेत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, आणि एका जिवंत समाधी असलेले ज्ञानेश्वर माऊली सुद्धा आहेत. आणि इथं खोटं बोलू नका, पैसा पचत नाही, भ्रष्टाचाराचा पैसा असाच जातो, तो घरात येताना वाईट गोष्टीच घेऊन येतो. त्यामुळे हे आता तरी सुधरा. आणि मला ह्या भूमीवर कर्माच्या माध्यमातून जीवनाचा सिद्धांत असतो भविष्याचा, बरोबर, हे करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी मी निवडणूक लढतो. बरोबर. भाऊसाहेब, चिंचोली विधानसभा आपण पाहतोय, महायुतीचे जे उमेदवार आहे शंकर जगताप यांच्या नावाची घोषणा झाली, ते प्रचारात सक्रिय झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा तिढा सुटत नाही. शंकर जगतापांची उमेदवारी आता घोषित झाली, तुम्ही त्याच्या 4 महिन्या आधीपासून प्रचारामध्ये आहात, तुमचा अदृश्य प्रचार चाललेला, तो मीडिया पुढे आहे का नाही आम्ही तो पाहतोय, पण तुम्ही मतदारांमध्ये आहात. महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. तुम्ही आणि मुंबई वारी केलेली आहे. म्हणजे कधी भाऊसाहेब भोईर तुतरीकडे जातात तर कधी मशालीकडे जातात. नाना काटेंची भूमिका काय, नाना काटे तुतरी घेतात का मशाल घेतात, त्यात राहुल कराडांची भूमिका काय, या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय. आत्ताच्या स्थितीला काय वाटतंय, कोणत्या पक्षातून आपल्याला मिळते की आपला झेंडा अपक्षाचा आहे? नाही, एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझ्या मेळाव्यात जे बोललेलो आहे ते आजही त्याशी मी सहमत आहे, त्याशी मी प्रतारणा करणार नाही. माझी मेळावा जो झाला ते काय पेड लोक नव्हती, तुमच्यासारखे आम्हीच त्याची बातमी केली, कव्हरेज केले, सगळ्या अतिशय मनापासून लोक आली होती. माझा पहिलीतला सुद्धा दोस्त आलता, इयत्ता पहिलीतला. बरं. आणि त्यामुळं माझी भूमिका स्पष्ट आहे. पण त्यावेळेस मी एक वाक्य दुसरंही बोललो होतो तुमच्या न्यूज माध्यमात की मला सर्व पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. बरोबर. तर ठीक आहे ना, सन्मानानं, मानानं आणि माझं कर्तृत्व पाहून. आता काय माहिती का, आपण मला ते वरती लॉबी मॅनेजिंग हे कधीच जमलं नाही. तो कदाचित माझा ड्रॉबॅक असू शकतो, बरोबर, पण वरती खूप काय चालतं. म्हणजे दुसऱ्याची तिकीट सुद्धा सत्ताधारी पक्ष बसवतात, अशी सुद्धा काही महाभक्तीत आहेत. आपल्या विरोधकांची सुद्धा इतकं मॅनेजमेंट जबरदस्त असतं. बरं. आणि नेते मंडळी ह्या सगळ्या गडबडीत ह्यामध्ये थोडं त्यांचं दुर्लक्ष होतं का, जाणून बुजून दुर्लक्ष करतात तेही कळत नाही. मी असल्या गोष्टी केल्या नाहीत, कारण का माझ्या आयुष्यामध्ये मी माझं इतक्या वेळा उमेदवारी काँग्रेस फुल फॉर्म मध्ये असताना, उमेदवारी मिळणं कठीण होत असताना, त्या काळात सुद्धा मी कधी छाप बाजून कोणाला उमेदवारी मी मिळवली नाही. माझे संस्कारच नाही. मला ते दुसऱ्याचा विरोधक म्हणून जर असेल तर आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून त्याला उत्तर देईल. त्यांचं आवाज दाबण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मॅनेज मला ती सवय नाही. आता मी पाहतोय, आता तुम्ही म्हणले शंकर जगताप, हे मी परदेशी पण सांगितलं, मी शंकर जगतापांच्या विरोधात काय बोलू आज मोठा प्रश्न आहे. कारण का ते माझ्या राजकीय संगतीतले नाहीयेत. बरोबर. त्यांचे बंधू होते. मी बंधूंना, मी आता माझं स्वप्न होतं की खरं ते अजून पाहिजे नव्हते राजकारणात होतं अशी, कारण का अशी व्यक्ती असायला हवी की त्यांच्याबरोबर निवडणूक लढण्यात मजा येईल. बरोबर. आता हे शेठ आहेत ना, शंकर शेठ आहेत, त्यांना आम्ही कायम शंकर शेठच बोलतो आदराने, माझा लहान भाऊ येतो. बरोबर. पण प्रश्न असा येतो की काय बोलू दे त्यांना, 6-7 वर्ष झाले त्यांना राजकीय काम. ते लक्ष्मण जगतापांचं निधन झाल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवेश आहे. ते आपल्या व्यवसायातच मग्न होते, कारण माणसं लक्ष्मण भाऊचं माझं बोलणं व्हायचं नाही म्हणलं बाबा तो मी बरोबर आहे, तिथं व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. शंकर व्यवसाय चांगला करतो. नाही ते भरत लक्ष्मणागतच भाऊ दोघ जण एकमेकांचे होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलू काय. आम्ही भारतीय जनता पक्षाला त्या निमित्ताने एक प्रश्न विचारेल की आज जे चाललेले 2017 नंतर जे चाललेलं आहे प्रचंड बोकळलेला भ्रष्टाचार, आणि मी भारतीय जनता पक्षाचे मूळ संघाची लोक किंवा भारतीय जनता पक्षाचे सुसंस्कृत लोक आहे, काही विचारधारेशी माझं निश्चित 19-20 असेल, पण माझी त्यांच्याशी जोडलेली नाळ आहे. पण त्यांच्या संस्कारामध्ये, संस्कृतीमध्ये हे बसतच नाही. हे तुम्हाला मान्य आहे का? म्हणून एक आदर्शरूपी शक्ती तुम्ही उभी करा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांबाबत, बरोबर, की तुम्ही हे शहर सुसंस्कृत, तुमची जी वृत्ती आहे, तुमचा जो सिद्धांत आहे, ज्या सिद्धांताच्या आधारे तुमची वाटचाल आहे, त्याच्यामध्ये मी फक्त भाऊसाहेब भोईरच बसतो. तर तुम्ही उलट तुमच्या माध्यमातून मी नम्र आवाहन करतो की
मला अदृश्य रूपाने का होईना मला साथ द्या आणि मी शहर स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही. भाऊसाहेब, तुम्ही म्हटले की शंकर जगताप माझ्या भावासारखे आहे, ते उद्योजक आहे, राजकारणात आता गेले 6-7 वर्ष आले. परंतु एकीकडे आम्ही पाहतो की चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जेव्हा महाविकास आघाडीचा सर्व्हे झाला, म्हणजे भाऊसाहेबांचा जरी झेंडा आता दंड म्हणजे अपक्ष जरी असेल तरी तुमचं नाव महाविकास आघाडीकडे सर्वात वरती होतं. 1 नंबरला तुम्ही असाल, 2 नंबरला नाना काटे असतील, राहुल कलाटे असतील. पण आत्ता जी माहिती आम्हाला समोर येते त्यात ती जागा जर का तुतारीला सुटली तर राहुल कलाटेला ती जागा सुटू शकते, कारण त्यांच्यासाठी ते त्याचे प्रयत्न करतायत. ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे तिथं ठाण मांडून बसलेले आहे अशी माहिती आम्हाला समोर येते. जर राहुल कलाटे मागच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढले, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, नाना काटेंना लाखभर मतं मिळाली आणि भाऊसाहेब भाऊ सारखा चेहरा 2009 पासून म्हणजे 9ला लढले, मध्ये लढले नाही, पण पुन्हा एकदा 24ला विचार करतोय की ह्या शहराचा जर का मला विकास करायचा आहे, शहर बदलायचंय, झालेला भ्रष्टाचार थांबवायचा आहे. म्हणजे आपण जर का पाहतो ते वाकडमध्ये झालेला करोडो रुपयांचा TDR घोटाळा बी आम्ही पाहिलेला आहे. कशा सगळ्या गोष्टी भाऊसाहेब बदलणार आहे? मला एक मी तुमच्या माध्यमातूनच ऐकतोय की मला की डॉक्टर आमचे कला क्षेत्रातले आहेत, आमचा कलासृष्टीतील, राजकारणातील नाही, कलासृष्टीतील आमचा एक तो म्हणजे एक मोठा नाव आहे. आम्हाला डॉक्टर अमोल कोल्हे, आम्हाला त्यांच्या नावाचा अभिमान आहे कला क्षेत्रात. आता कसं असतं की एखादी गोष्ट कला क्षेत्रामध्ये सुद्धा नाव लौकिक मिळवायला खूप कष्ट करावं लागतं. हो, तसंच राजकारणामध्ये त्यांनी कलाकारांमध्ये च्या माध्यमातून त्यांनी नाव लौकिक मिळवलं आहे, तसं आम्ही राजकारणामध्ये प्रचंड स्ट्रगल करीत इथपर्यंत आलेलो आहे. मलाही आश्चर्य वाटतं की कर्तृत्वाचं मूल्यमापन कुठं होतं की नाही. ना माझा राहुल कलाटेंवर राकस आहे, ना माझा अमोल कोल्हेंवर राकस आहे, पण मला एक पक्ष म्हणून किंवा मी वरिष्ठ नेत्यांना सांगतो त्यांच्या की पक्ष म्हणून तुमचं काहीतरी आकलन असतं की नाही, की बाबा हा उमेदवार आहे किंवा भाऊसाहेब भोईर इच्छुक आहे, नाना काटे इच्छुक असतील, मग यांचं काय कार्य आहे, यांनी काय केलं इतक्या वर्ष. आता मी राहुल कलाटे, तोच प्रॉब्लेम आहे माझा. राहुल कलाटे माझ्या राजकारणाचं त्याच्या वडिलांबरोबर मी राजकारण केलं, त्यांच्याबरोबर मी बसलेलो आहे. प्रश्न असा येतो की राहुल कलाटेचा माध्यमातून माझी तुलना करायची म्हटलं तर, आणि मला नाही मिळालं तर त्यांना मिळलं तर मग मी त्यांना नाराज पडून मोरा बसायचं समोर की एवढे मोठी माणसं अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकतात, यापेक्षा काय बोलू शकतो. जर असं मूल्यमापन होत असेल तर काय हरकत नाही. तो हे बघा अतुल, मी शेवटी माझी न्यायालय जनता आहे. मी कोणत्याही उमेदवार, रामकृष्ण मोरे नेहमी एक वाक्य बोलायचे, भाऊसाहेब दुसऱ्यावर टीका करत असताना दुसरा किती नालायक आहे त्यापेक्षा आपण किती लायक आहे हे सांगायचं. खरंय. आणि लोक आपण किती लायक आहे ते पाहून मतदान करतात, सगळेच विकाऊन असतात. खरंय. ह्या लोकांना, काही लोकांना पैशाची एवढी मस्ती आलेली आहे की मी कोणताही मतदार विकत घेऊ शकतो. हा त्यांचा जो आत्मविश्वास वाढलेला आहे ना, तो या निवडणुकीमध्ये हरवणार आहे तो आत्मविश्वास. पण हा आत्मविश्वास किंवा पैशाची मस्ती भाऊसाहेब आली कुठून? TDR घोटाळे किंवा जे घोटाळे आपण पाहतो शहरात, आणि घोटाळ्याची यादी तुमच्याकडे, माझ्याकडे 150 यादी आहे माझ्याकडे. मी वाट पाहतोय अतुल माझ्यावर कोणतरी टीका करावी. हा, टीका बाहेर निघेल, बाहेरच काढणार आहे. आता मी माझं काय आयुष्य, मला हे शहर वाचवायचंय. बकाल शहर करून टाकलेले, फक्त गुन्हेगारी, भ्रष्टाचार, ह्या नावलौकिक शहराचा आता भ्रष्टाचार 1 नंबरला आहे, 2 नंबर गुन्हेगारी, 3 नंबर, अशा पद्धतीचं बाहेर आमच्या विषयी बोलतात. बरोबर. ज्या भूमीत माझा 400 वर्षाचा इतिहास आहे माझ्या कुटुंबाचा, त्या जी पवना नदी इथं वाहती, माझा मोरया गोसो इथं आहे, माझे चापेकर बंधू इथे, त्या गावच्या संदर्भात तुम्ही भ्रष्टाचारी शहर म्हणता, आम्हाला सुद्धा लाज वाटते. खरं आहे. आणि ह्यांना जर लाज वाटत असेल ना, आता मला जो मतदान देणार नाही ना, ज्याला पुढे भविष्यात नगरसेवक व्हायचंय, मला जो माझ्या विरोधात जो काम करेल त्याला मोरया गोसाई कधीच नगरसेवक होऊन देणार नाही. हा माझा मोरया गोसाईच्या वतीने शाप आहे. बरोबर. कारण का तुम्ही भ्रष्टाचाराला मतदान देता येतो, आणि त्या दृष्टिकोनातून हे बघा शेवटी सिद्धांत कर्माचाच असतो. निसर्ग चालवतो देश, काय कुणी जग कोण चालवतोय? नेचर चालवतं, निसर्ग आहे. त्या निसर्गाचं नाव आहे कर्म. खरं. तुम्ही कर्माच्या आधारे आहे. आता जो माझ्या विरोधात काम करेल ना, खरं सांगतो आम्ही तळमळून सांगतो, कारण का मला आजपर्यंत सर्वांनी फसवलेलं ना, ते कुणीच राहिलेलं नाही. त्याला परमेश्वर न्याय देतो. पण जे मला या निवडणुकीत फसवण्याचा प्रयत्न करतील ते उभ्या 50 वर्षात कधी नगरसेवक नाही होणार. हा तळमळून करून सांगतोय, कारण का माझी जे आता राजकारणासाठी मी उभं राहतोय ना, राजकारण करण्यासाठी नाही, शहर वाचवण्यासाठी उभं राहतो. माझा सिद्धांत वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे, माझा अजेंडा वेगळा आहे.
आणि त्या अजेंडा घेऊन मी चाललेलो आहे आणि परिवर्तनाचा मी निर्धार केलेला आहे. बाद झालं आता किती लुटणार, कुठे नेणार TDR, कोण घेऊन गेलं वरती खरं आहे. आणि कोण घेऊन जातं वरती, हे फक्त आपण काय करतो, कोण माणूस गेलो ना 10व्याला आणि माहितीला त्याच ठिकाणी बोलतो, अरे इथंच ठेवून जायचंय, असं करायचं, अंमलात आणत नाही. बाहेर आले की कुणाला घोडा लावायचा आहे, संपला. बस बस तर पैसे नाही टिकत. अहो रावण सुद्धा पाणी पाजायला कोण नव्हतं, त्याची लंका गेली तर हे कोण आहेत, हे कोण आहे. आणि तुम्ही आतून तुम्ही तुमच्या डोळ्याने मी, माझ्या डोळ्याने तुम्ही, ही पाप करणारी माणसांचं इथं जाणताय. खरं आहे, आपणच पाहणार आहे. हा, आणि इथं चाफेकरांची भूमी, इथं पवित्र भूमी. खरं आहे. हा, मोराय बसोय आमचा दिवसभर फिरत असतो. आता बघतोय आता कोण कोण भाऊसाहेबच्या विरोधात काम करतोय, हाय सिद्ध होणार आहे. भाऊसाहेब, एक चर्चा, एक विषय कानावर असा आला काही दिवसांमध्ये, कारण आता निवडणुकीचाच पिरियड आहे, उमेदवारी घ्यायला जावं लागेल, मुंबई दौरे करावे लागतील. परंतु असं कळलं की एक बैठक तुमची झाली, त्या बैठकीत तुम्ही, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, तुमचे सगळे सहकारी, हे सगळे मिळून तुम्ही तिथं असं होतं, एक असा ठराव झाला तुमच्यात की आपल्यापैकी कोणाला जर उमेदवारी मिळाली तर आपण सगळे एक जीवाभावाने आहोत. आता तुम्ही जेवढे होते त्यातले मोरेश्वर भोंडवे गेले शिवसेनेमध्ये, म्हणजे जागा तुम्ही मशागतीला सुटेल का नाही सुटेल हा नंतरचा भाग, आणि तुतारीकडून जागा मिळाली पाहिजे नाना काटेला किंवा भाऊसाहेब भोईरांना, म्हणजे तिसरं नाव राहुल कडे आलं कसं, हे तुमच्या बैठकीत नव्हते, यांचं मिनिट कसं केलं पुढे. सगळ्यात मोठा विनोद म्हणजे ना राहुल तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना मी तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना नाना काटे तुतारीचा कार्यकर्ता आहे, ना मोरेश्वर भोंडवे तुतारीचा कार्यकर्ता आहे, कुणीच तुतारीचे कार्यकर्ते नाहीत. आणि कोण उमेदवारी त्यांचं नाव सुचवतोय त्याला परमेश्वर नटराज माफ करेल. काय बोलणार मी आता, आमची झाली. आता काय असतं, निवडणुकीचा कालखंड असतो की कुणी कुणाला जास्त अक्कल सांगण्याच्या भानगडीत पडू नये. खरंय, प्रत्येकाला महत्वाकांक्षी असते, आपापल्या संस्कारानुसार, आजूबाजूला कोण बुद्धिवान माणूस आहे त्याच्या वृत्तीनुसार. काही जण काय करतात, 4 जण मित्र बसले की आता कोणत्या वेळेस बसले त्याच्यावर फार डिपेंड असतं की मग तुम्ही आमदारच होणार आहे बरं का, चाललेच का आमदार होण्यासाठी. आता ठीक आहे, प्रश्न असा येतो की व्हावं सगळ्यांनी आमदार व्हावं, सगळ्यांचं लोकशाही आहे, कोणी आमदार व्हावं असं वाटत असेल. आमचं ठरलं होतं सगळ्यांचं, आणि आमचं काय, आम्ही सगळे जीवाभावाचे मित्र आहोत, एकमेकांसाठी काही ना काहीतरी कधीतरी केलेलं आहे. आता तुम्ही सांगा मला, तुम्ही साक्षीला आहे, नाना काटे हे मला तसे ज्युनियर, बरोबर. मी 1992 साली ज्यावेळेस नगर सभा झालो त्यावेळेस त्यांचं वय काय असेल तुम्ही शोधा, पण तरी पण मी त्यांचं प्रचार प्रमुख म्हणून मागच्या निवडणुकीला, पोटनिवडणुकीला तुम्ही प्रचार इमानदारीत केली. मी इमानदारी केली नसती तर मला मोरे बसून एवढा आता इथपर्यंत आणलं नसतं. बरोबर. त्यामुळं आता प्रत्येकाने सतत वेळ बुद्धी ठेवून, जागून ठेवून, कुणाच्या तरी सांगण्याने, कुणाच्या तरी शहराचा पहिला विचार करा, मग स्वतःचा विचार करा. त्यामुळं मला असं वाटतं की मोरेश्वर भाऊनी थोडी घाईच केली, असं नाही, शिवसेना पक्ष प्रवेश. आता ते ठीक आहे, तुम्हाला विचारून म्हणजे तुम्ही मिटिंग तर आम्हाला विचारलं म्हणजे आम्ही भेट घ्यायला चाललोय म्हणून सांगितलं. तिथं भेटीच्या निमित्ताने त्यांनी डायरेक्ट प्रवेशच केला. बरं ठीक आहे, त्यांना शब्द दिला असेल किंवा काय असेल, काय हरकत नाही. अजूनही काही वेळ गेलेली नाही, आम्ही सर्वजण परत बसणार आहोत आणि निश्चितपणे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझ्यासारखा कार्यकर्ता, मी मूल्यमापन नाही करणार माझं, मी किती वर्ष काम केलंय, मी किती जुना आहे, मी किती अमुक आहे, मी किती अनुभवी आहे, याच नाही. जो मला या शहराच्या साठी जो माझ्या बरोबर येईल किंवा मी त्यांच्या बरोबर जाईल, कधी नम्र होण्यासाठी मी तयार आहे. तसा मुद्दा महत्वाचा असा आहे की विधानसभा निवडणूक लागली ना की अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधतात. आम्ही ते पाहतो. आता मी पत्रकारितेत मला जवळपास 18 वर्ष झाली, तुम्ही माझं काम पाहताय, पण आम्ही तुम्हाला ह्या मतदारसंघामध्ये असं पाहतो की निवडणूक असो नसो भाऊसाहेब प्रत्येकाच्या उपयोगी आहे. मी थेट सांगतो राहुल कराडांचं जर नाव घेतोय, म्हणजे मला माझा प्रश्न तुमच्याकडे उत्तर मला नाही मिळालं की ज्या तुतारीकडे भाऊसाहेब भोईर यांचं नाव आघाडीवर होतं, नाना काटेंचं नाव आघाडीवर होतं, मग तिथं राहुल कराडांची दाव कशी शिजते? मला मोठा प्रश्न आहे हा की काय असं, म्हणजे पक्षश्रेष्ठींनी सुद्धा खरं या तुमच्या माध्यमातून मी त्यांना पण देखील नम्र आवाहन करतो, का तुम्ही म्हणजे पक्ष हिताच्या दृष्टिकोनातून, भविष्याच्या दृष्टिकोनातून, महाविकास आघाडीची सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय निश्चितपणे आत्मचिंतन करून पाऊल टाकणार आहात का नाही? का कोणतरी कुणाचं तरी शिफारस करून माझी माहिती घ्या, तुम्ही सर्वे करा,
काय चाललंय म्हणजे पण मैत्रीचं नाटक चाललंय, पण बाकीचं नुकसान किती होतंय, याच्या तिन्ही मतदारसंघावर त्याचे परिणाम होतात. परिणाम होत आहेत. एक लक्षात ठेवा, मला कोणी पण हलक्यात घेऊ नका. भाऊसाहेब भुईर म्हणजे फक्त चिंचवड नाही, पिंपरी सुद्धा आहे, बरोबर, भोसरी सुद्धा आहे, बरोबर. नाते गोते आणि तुमचं काम नाही. मी ती अतुल मी झोपलेलो नाही. मी काय पावसाळी छत्रीप्रमाणे निवडणूक आली की मला तिकीट म्हणून नाही म्हणत. तेच मांडायचं तुम्ही. काही उमेदवार आले निवडणुकी मला आमदार व्हायचंय, मला आमदार व्हायचंय, दुसरं काहीच डोक्यात नाही. जसं काय हे आमदार झाल्याशिवाय काय तर अरबी समुद्रात ते मंत्रालय बुडून जाईल. हे काय आहे आता, काय बरं निवडणूक लढलेत ना, म्हणजे राहुल कलाटे पहिले तिसरी निवडणूक म्हणजे पोटनिवडणूक सुद्धा तुम्ही लढताय. काय कुठे काय एक सांगू तुम्हाला, हे फार कमी लोकांना समजलं आयुष्यामध्ये कुठं थांबावं. हे बघा, मी 2009 साली उमेदवारी घेतली, माझा घात केला, विश्वासघात केला. बरोबर. लक्ष्मण भाऊंनी विश्वासघात केला. बरोबर. त्यांना सांगितलं ज्या नेत्यांनी, त्यांनी विश्वासघात केला. नंतर त्यांचाही विश्वासघात झाला. या भूमीत तो भाग वेगळा. पण मला कळलं आतून की बाबा आपले जे विरोधक आहे, हितशत्रू आहे, ते आपल्यापेक्षा खूप स्ट्रॉंग आहे. कर्तृत्वाने नाही, पैशाने. बरोबर. त्यांच्या जो जनानखाना पैशाचा तो आपण खूप म्हणजे कमी होतो. म्हणून मी शांत बसलो का नाही, शांत बसलो. बरोबर ना. 9 पासून 2014 मी तयारी केली ती, नाही मला उमेदवारी बसलो, शांत बसलो. मी फॉर्म भरू शकलो असतो कधी, मी कुणाचं तरी वाटोळ केलं असतं, पाडलं असतं, पण मला इतिहासामध्ये जशी सूर्याजी पिसळचा आजही नामोल्लेख केला जातो गद्दार म्हणून, तशी माझी नोंद आहे चिंचवडच्या राजकीय इतिहासाच्या मध्ये. त्या पटलावर भाऊसाहेब भुईर हा सारखा निवडणुकीला उभा राहायचा कुणाला तरी पाडण्यासाठी, अशी प्रतिमा नको माझी. खरं आहे. जगलं तरी शान मध्ये जगलं पाहिजे. भाऊसाहेब भुईर आज उभा राहतोय स्वतःच्या कर्तृत्वावर सर्वांना सांगून. मी नाना कटांशी गद्दारी करू शकलो असतो. हो, प्रचार प्रमुख. आता मला अजितदादांनी त्यावेळेस, मी नाही बोलत, अजितदादांनी 150 लोकांसमोर कौन्सिल हॉलवर सांगितलं की राहुल कलाटेंना एकनाथ शिंदेनी उभं राहायला सांगितलं. स्वतःच बोलले, मी काय पत्रकार मित्रावर पण होते. मग तुम्ही जर असं कुणाचं, म्हणजे मला तर ती माहिती अजितदादांकडूनच कळाली. बरं. जाहीररित्या म्हणजे काय अजितदादांचा स्वभाव कसा आहे, मोकळा स्वभाव. ते काय जे काय वटात येते बोलून मोकळे होतात. काय मग तुमची नोंद कशात झाली, नोंद कशात झाली, नाना कुणामुळे पडला आज म्हणतात. बरोबर. कुणी म्हणलं तर काय म्हणतात, अरे राहुल नव्हतं उभं राहायला पाहिजे, राहुल दादा नव्हते उभे राहायला पाहिजे, असं म्हणतात ना. बरोबर, बरोबर. पाडण्याच्या भूमिकेत तुम्ही आलात. हम तो डुबे साहेब तुमको मी लेके डुबे. भाऊसाहेब भुईर तसा नाही. आज माझी भूमिका स्पष्ट आहे. मला माझं जबरदस्त, माझ्यावर माझं पक्षश्रेष्ठी आहे, त्या पक्षश्रेष्ठीचं नाव आहे मोरया वसई. त्यांच्या कर्माचा सिद्धांताप्रमाणे भाऊसाहेब तुझाच नंबर आहे आता, की त्यांनी मला येऊन सांगितलेलं आहे. आणि चाफेकरांची क्रांती होणार आहे. त्याचं कारण सांगतो, मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाला निवडणूक पाडण्यासाठी प्रचार केला नाही, षडयंत्र केलं नाही, कट्टेबाजी केली नाही, विश्वास कुणाचा दुखवला नाही, कधीच असले घाणेरडे प्रकार केले नाही. त्यामुळे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं तो मी सद्गुरू वामनराव पै हे माझ्या आयुष्यातली विचारांना कलाटणी देणारे सद्गुरू. हे बघा, तुम्ही बसता कुणावर, उठता कुणावर, याच्यावर परत डिपेंड असतं. खरं आहे. आता अजितदादांना सुद्धा काय मिळालं आयुष्यामध्ये, ज्या लोकांना त्यांनी मोठं केलं तीच लोक त्यांची वैरी झाली. आम्ही तर नव्हतो तुमच्या कधी वैरी, आम्ही तुमच्याकडे कधी नव्हतोही. लोक तुम्ही कुणाला मोठं करतं ह्यावर देखील समाज पाहत असतो. समाज एक आरसा आहे हो तुमचा, तुम्ही ते नीट पाहा ना. त्याच्यामध्ये तुम्ही कशी काय करताय, काय बघतात आपल्याला, आपण बघतो आपल्याला. त्यामुळे नाही, आता हे परिवर्तन होणार. माझं एक लक्षात ठेवा, ही माझी लढाई नाहीची. मी या भ्रष्टाचाराविरुद्ध जे उभं राहिलेलो आहे त्यांच्या विरुद्ध लढाई. ना शंकर जगताप माझ्या बरोबरचे, ना अजून राहुलचं काय झालं नाव. मला ह्या मित्रांची मला नाव कोणाची घ्यायचीच नाही. कशाला मी त्यांना दुखवू. खरं आहे. बरं, त्यांचा माझा राजकीय कालखंड एक नाहीच आहे ना. नाहीच. मी राहुल गाडे यांच्या वडिलांबरोबर 92 साली काम केलेलं आहे. ते माझ्याकडे तिकीट मागायला आले होते. ते 86 निवडणुकीला उभे राहिले, त्याच्यावर मी कार्ड कमिटीत होतो 92ला. माझं मी लहान होतो, लवकर आलो. माझ्या कर्तृत्वाने मी खुर्ची मिळवली. माझ्या बापाचं पुण्यही आहे, पण आशीर्वाद नव्हते राजकारणात. खरं आहे. राजकीय वारसा नव्हता तुमचा. राजकीय वारसा माझ्याकडे शून्य आहे. तर तुम्ही स्वतः तुमचा उभा केलाय. मी स्वतः उभा. मी वडिलांची पण मुलाखत घेतली माझ्या 92ला. मी युनिव्हर्सिटीतून, मी विद्यार्थी चळवळीतून आलेलो. पुढे आलेले. याला संघटना माहिती का कोणाला, जेवढे आता राजकारणात आहेत संघटना माहिती का? नाही. विद्यार्थी चळवळ काय असते,
युवक काँग्रेसची तर कौशल्य जोरावर राजकारण चाललंय भाऊ. माझ्याकडे एवढे आहेत. बस आता मला एकदम कोणतरी बीजेपीचा कार्यकर्ता भेटला, मला भाऊसाहेब तू फक्त उभं राहिला ना, आम्ही 50 आता खर्च करणार आहे. आता 50 रुपये म्हणला का, 50 लाख म्हणला का, 50 कोटी म्हटला, हे काय मी जाहीर सांगू शकत नाही. मला तसं बोलला, तू फक्त मला 50. बरं. मी म्हणलं आपण जर वर्षाला 2 कोटी रुपये जरी कमवले तर एकदम कुणाला 50 लाख रुपये वाट देऊ का? आता तुम्ही दिवस रात्र कष्ट करता, तुम्ही ज्या त्या पैसे मिळेल वाटत येतं का? काय कारण नाही, कष्ट आहे आपले. तुकाराम महाराज काय म्हणले, परपंचातून परमार्थ करा. तुम्हाला परमार्थ पहिलं तुमचं प्रपंच तर चांगला होतो. प्रपंच त्यांचं काय झालं, प्रपंचाच्या पलीकडे गेलेले आहेत. आता यांना उलटी व्हायला लागलेली त्या सगळ्या गोष्टी. ते प्रपंच तर झालंच आहे कधीच, तर प्रपंचावर प्रपंच करत करत आता प्रपंचाच्याही बाहेर गेलेले आहेत ते. पण एक होईल भाऊसाहेब या माध्यमातून या निवडणुकीच्या, तुम्ही म्हणजे 50 काय 50 म्हणजे काय असेल असू द्या, पण तो TDR ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेला जो काही पैसा असेल मला लोकांना जर जाईल ना, नाही गोरगरिबाला. तुम्ही अतिशय महत्वाचं बोलले, खरंच खूप महत्व. तुम्हाला परमेश्वर आहे ना उदंड आयुष्य लाभो. मी सगळ्यांना हात जोडून नंबर विनंती करतो, ह्या आपल्या मायबापांचा आपल्या महानगरपालिकेचा जो पैसा आहे ना तो येणार आहे बरं का. आणि दिवाळी इतकी सुंदर जाऊन द्या सगळ्यांची. गोर गरीब वंचित अतिशय खूप भूक आहे लोकांमध्ये, पण हे पैसे आपले तुम्ही घ्या, नाही म्हणलं तर मोरायची शपथ आहे तुम्हाला. हे पैसे आपले आहेत, हे पैसे इथंच आले पाहिजे, ह्याच शहरात आले पाहिजेत, इथूनच ते सर्क्युलेट होतील, त्याचा टॅक्स रूपानं गव्हर्नमेंटला फायदा होईल. बरोबर. तर हे पैसे घेतलेच पाहिजे, कारण महाग आला ना या लोकांचा, तर तुम्ही जिरवा. खरंय, पाणी आडवा पाणी जिरवा जसं आहे ना तसं माज आडवा आणि पैसा जिरवा, असं तुम्ही हे करा. भाऊसाहेब एक आपला आवाजच्या प्रेक्षकांसाठी किंवा तुमच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या तुमच्या मतदारांसाठी भाऊसाहेबांची आत्ताची भूमिका अपक्ष लढण्याची आणि किती तारखेला फॉर्म भरणार आहे? आजच मी उद्या सकाळीच मीटिंग बोलवलेली आहे. माझ्या सर्व मित्र परिवारांना मी बोलवलेलं आहे आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे. मी काय आव्हान बोलत नाही. मला निवडणुकीची मी दिशा ठरवलेली, म्हणजे 4 महिने माझे कार्यकर्ते काम करत आहेत. मी त्या निमित्ताने एकच नंबर आव्हान करेन की मी निवडणुकीला उभं राहतोय फक्त जनतेचा प्रतिनिधी म्हणून, आणि माझं कोणीही उमेदवार असले तर मला कुणाबद्दलही आकस नाही. एकच सांगतो की कर्तृत्वाचं मूल्यमापन करा, प्रत्येकाची पार्श्वभूमी पहा, प्रत्येकाचा इतिहास पहा, त्याचं कर्तृत्व पहा, तो भ्रष्टाचारी स्वरूपातनं आहे का, त्यांनी महानगरपालिकेत काय चोऱ्या माऱ्या केल्यात का, तो सुसंस्कृतपणे आहे का नाही, तो कलात्मक आहे की नाही, या शहराला सुसंस्कृत करण्यासाठी त्याचा पूर्व आयुष्य काय केलं, खरं आहे काय फक्त निवडणुकी पुरताच आलाय, हे सर्व मूल्यमापन करा. मग तुम्हाला मोराय आनंदी ठेवेल. कारण का या शहरामध्ये खूप पाप झालेली आहेत, त्याचा आता कुठेतरी अंत होणं गरजेचं आहे. मी एवढंच सांगेल तुमच्या माध्यमातून की बाबा आपला आवाज तुम्ही असाच चालू ठेवा. तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना स्वतःहून बोलवून शहरामध्ये नेमकं काय चाललंय आमच्यापेक्षा परखड तुम्ही बोलता. खरं, आम्ही थोडे तरी राजकीय सावधानतेने बोलत असतो, पण तो जो आवाज आहे तीच तुमची विश्वासार्हता आहे. ती टिकवा. तर हे मायबाप आपले जे बसलेले आहेत ते सर्वांचेच मायबाप आहेत, तो आपल्याला न्याय देईल. येणाऱ्या दिवाळीच्या बी शुभेच्छा देत असताना ह्या खूप चांगली दिवाळी जाणार आहे यावेळेस सगळ्यांची, खूप चांगली जाणार, कारण तेवढे दिग्गज माणसं माझ्या समोर आहेत. बरोबर. त्यामुळे दिवाळी खूप सुंदर जाणार आहे. त्या दिवाळीचा आनंद घ्या. मात्र 20 तारखेला मतदान मारा का, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. भाऊसाहेब शेवटचा प्रश्न घेतो जाता जाता. भाऊसाहेबांनी अनेकांना नगरसेवक केलं, म्हणजे ते राजकारणात तुम्ही होते, तुमचं काम कसं राहिलं की हाय ते देत जायचंय, मला आपल्याला परमेश्वर दिल ते दिल, आधी मित्रांचं भलं कर नंतर माझं भलं कर, ही तुमची वृत्ती राहिलेली आहे. अनेकांना नगरसेवक केलं. मी शेवटच्या प्रश्नावरती काय येतोय की ह्या निवडणुकीमध्ये आता आपण जर का पाहतो की तुमच्या ज्या बैठका झाल्या त्यात अनेक माझे नगरसेवक होते, ते तुमच्या बाजूने आहे, अजूनही आहे. आता काही लोक आम्हाला शरीराने अनेकांकडे दिसतील, पण अनेक लोक मनाने भाऊसाहेबांकडे राहतील. समजा असं गृहीत धरलं आपण की ह्या घडीला चिंचवड विधानसभा मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुटला आणि तुतारीची उमेदवारी राहुल कलाटेंना त्यांच्या मित्रा प्रेमापोटी जर का मिळाली अमोल कोल्हेंमुळे, नाना काटे सुद्धा वारंवार या मतदारसंघातून संघर्ष करतायत. मागच्याच निवडणुकीत लाखभर मतं त्यांना जवळपास पडली, त्यांचा बराच खर्च झाला, ते आम्ही पाहिलेलं आहे. ह्या परिस्थितीत नाना काटेंची भूमिका काय राहील? कारण नाना काटेंना जगतापांनी पडलेला आहे, नाना काटे राहुल कलाटेंमुळे पडलेले आहे, पण नाना काटेंचा झेंडा मागच्या निवडणुकीत भाऊसाहेबांनी वाहिलेला आहे.
प्रचार प्रमुख म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की नाना काटे हे निवडणूक अपक्ष लढतील का तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील? नाही, नानाचा माझा पूर्वीपासून मैत्री आहे, परंतु आता या प्रचार प्रमुख असल्या कारणाने आम्ही खूप जवळ आलो. नानांचा मला पूर्ण स्वभाव नव्हता माहिती. बरं. हा, नाना पण दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे. बरोबर. त्यांना मला खात्री आहे की त्यांना उमेदवारी नाही मिळाली हा तर ते भाऊसाहेब भुईरला सोडणार नाहीत. बरं. आणि मी तसा त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्याला आदेश देईल. वाह. तो माझा अधिकार आहे. कारण त्यांना निवडणुकीच्या कालखंडामध्ये मनापासून कुणी साथ दिली हे फक्त त्यांनाच माहिती. बरोबर. त्यांच्या अंतःकरणाला, माझ्या अंतःकरणाला आणि मोरया बसवायला हे तिघांनाच माहिती आहे आमच्या की कुणी कसं काम केलेलं आहे. त्यामुळं ते नानाचं असं एकदम मार्के जगत नसतं. नाना माणुसकी नाना नक्की. आणि नाना मिळत नसेल तर तू मोठ्या भावाचं का नुकसान करेल. मागच्या वेळी तुम्ही प्रचार प्रमुख आला, तुमचे प्रचार प्रमुख होऊ शकते. आणि त्यांना मी 15 वर्ष थांबलो. त्यांना अजून फ्युचर आहे, 100% फ्युचर. नाना 2029 ला 100% आमदार असतील. जर भाऊसाहेब भोईर 24 ला आमदार झाले तर 29 ला नाना आमदार होतील. अहो, प्रश्न असा आहे तो, प्रत्येकाची जिम्मेदारी असते. आता उद्या मतदारसंघ 3-4 होणार आहेत. बरं, म्हणजे मतदारसंघाचं डिव्हायडेशन होऊ शकतं. आणि भाऊसाहेबांना तर परत दर प्रत्येक निवडणुकीला लढत राहणं ही बी काही महत्वाकांक्षा नाहीये. काय आली निवडणूक की अंगात आल्यागत नाही का, की मार्चचा बुक नाही का अंगात आल्यागत, तसला प्रकार माझ्यात नाहीये. बरं, काय करणार आहे तेवढं सारखं निवडणूक लढून तरी ठीक आहे ना. आर्थिकदृष्ट्या खूप मोठं असलं ना माणूस झालं ना की ते सुस्त. प्रचंड पैसा आला ना, मी घाबरलो 15 वर्ष आपल्याकडे पैसे नाहीये. हे पुढं एवढं खूप विचार करून तुम्ही निवडणुकीत उतरला 24 ला. 9 ते 24 खूप मोठा गॅप. आणि ही मोठी माणसं होती समोर माझ्या, किती कोट रुपये दिग्गज पैसा. मी तेवढा आणू शकत नव्हतो. मी माझ्या पोरांना रस्ते आणू शकत नव्हतो ना. सगळा विचार करायचा. मला अजून घरचा मिळायला नाही, मिळायचंय. मी माझ्या कष्टाचे पैसे केलेले. खरं. त्यामुळे कष्टाचा पैसा तर तुम्हीच सांगू शकता. खरं. ज्या दिवशी आपले पैसे जातात ना त्यावेळेस काय त्यावर रग लागते. काय 2009 साली तर माझा पराभव झाला. पैसे गेले, बायको गेली, बायकोचा हॉस्पिटलचा खर्च, माझा घराचा किती. आता ठीक आहे, मी काय त्याच्या दुःखाचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भांडवल करत नाही. मला सिंपती पण नको असली. प्रश्न असा येतो की ते माझा पराभव होतं, मी भोगलं. पण वेदना होतात ना, शेवटी माणूस आहे मी पण. आणि मला फसून पाडलो, धोका देऊन पाडलं, घात झाला. काय कारण नाही हो. काय साध्य झालं शेवटी? काय झालं? अजितदादांना काय मिळालं? आता शेअर गेलं आणि ज्यांनी हे केलं त्यांचं म्हणजे ते राहिलं नाही. खरं. अर्थात ते न राहणं हे आमच्या दृष्टिकोनातून दुःखद घटना आहे. म्हणजे त्या बाबूंची माझी राजकीय किती जरी का असलं ना तर आमची खूप चांगली मैत्री. त्यांच्यावर टीका तोंडावर करायचं. तुमचा स्वभावच आहे भाऊसाहेब, म्हणजे पुढे एक मागे भाऊंना. आता शंकर जगताप बद्दल मी आता विचार करतो काय बोलायचं. परिसराला विचारतो काय बोलू रे जरा पॉईंट काढ, काय बोलू रे पॉईंट. घरातले आता जपलंय ना कौटुंबिक. आता मुळात असं येतो की लक्ष्मण भाऊचं माझं इतकी मस्करी चालायची ना, आम्ही टोकाचं भांडायचं पण आमची मैत्री कधी तुटली नाही. खरं. भाऊसाहेब, जसं मी प्रश्न नाना काटेंचा केला तसंच मोरेश्वर भोंडे सुद्धा या चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहे. त्यांनी घाईघाईत शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि आपण म्हणतो की जागा जर तुतरला सुटली तर मग मोरेश्वर भोंडे सुद्धा आपल्या पाठीमागे थांबतील का आपल्याबरोबर थांबतील? नाही, आमचं ठरलेलंच आहे ना. ठरलंच होतं तुमचं. आमचं बघा नाव. राव काल मोरेश्वर भोंडेची मुलाखत घेतली, त्यांनी स्पष्ट सांगितलं मी जरी शिवसेनेत आलो आणि जर का उद्या राहुल कलाटेंना मशाल म्हणजे तुतरचं जर चिन्ह मिळालं, पवार साहेबांना उमेदवार मिळाली तर मी त्यांचं काम करणार नाही. थेटपर्यंत आमचं ठरलंच आहे ना. हे बघा, मोरेश्वर भोंडे, मयूर कराटे, संतोष कोकणे, विनोद नडे, नाना काटे, भाऊसाहेब भुईर, मी स्वतः, प्रशांत चितोळे, आम्ही सर्वांनी. आणि तसं राजाभाऊ जगताप माझे मित्रच आहे, अतुल चितोळे माझे मित्रच आहे, संतोष बारणे आहेत माझे मित्र, मच्छिंद्र तापकीर आहेत माझे मित्र, भरपूर मित्र आहेत ना. गणेश लोंढे, राजाभाऊ साळुंके, हरिभाऊ तिकोने, सतीश दरेकर, कितीतरी लोक आहेत ना. काही नावं राहतील ते उगून बोलताना नाराज नको, कितीतरी लोक आहेत. खरं आहे. ते माझ्या बरोबर आहेत ना. मी काही ना काहीतरी केलं ना त्यांच्यासाठी. केलंय आणि व्यवहार नाही केलेला. आता मी तुम्हाला उमेदवार देतोय, मला जागा दे, तुझा टीडीआर दे, जेवीला जागा दे, असले धंदे नाही मी केले कधी. खरं आहे. आतून मी कधीही या शहरामध्ये नगरसेवक करताना, सगळ्यांना करताना कधीही त्यांची संघ व्यवहार नाही केला. पेढा खाल्ला असेल तर चुकून तरच. बरं. कधी नाही. काँग्रेस फुल फॉर्म मध्ये होती. तिकीट मागण्यासाठी लोक बॅगा घेऊन यायचे. मला गरज होती त्यावेळेस सुद्धा पैसे. कधी कोणाचा 101 रुपये पण नाही घेतला, मी दिलेत. खरं आहे. काय असतं, इथंच असतं. मुहूर्त मेळ एखाद्या घाणेरड्या गोष्टी झाली ना
की ती परतफेड हितच असते ती. खरं. त्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही आता एकत्र लवकर बसूच. बसू. शेवटचा प्रश्न घेतो की आपण अपक्ष लढणार आहे, समोर महाविकास आघाडीचा उमेदवार असेल आणि महायुतीचा उमेदवार असेल, आपली स्पर्धा कोणाशी राहील? माझी स्पर्धा खरं तर माझी स्पर्धा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता पक्ष सत्ताधारी पक्ष जो असतो ना, सत्ताधारी पक्षाची स्पर्धा असते. आता स्पर्धा शब्दप्रयोग एकच देऊ शकतो, विरोधक म्हणू शकतो. विरोधक आपला. स्पर्धा म्हणजे काय, स्पर्धा नाही म्हणतात तर विरोधक म्हणू. स्ट्रॉंग विरोधक तिघांमध्ये. सत्ताधारी केंद्र सत्ता त्यांची, राज्यात आता ते काय काय करतात, अजून पुढे काय काय. बरोबर. म्हणजे मग महायुतीकडून शंकर जगतापांना उमेदवारी मिळाली आहे, तर शंकर जगताप आणि भाऊसाहेब भोईर असा सामना लोकांना पाहायला मिळू शकतो. असंच होणार ना, कारण काय दोघांचे सिनियर मी हातात 3 नंबरला आहे राहुल. म्हणजे त्याचं आमच्यामध्ये कर्तृत्वामध्ये पुढे त्याचं मूल्यमापनच नाही ना. बरोबर आहे. मी राहुल विषयी पण काय बोलणार भाषणात सांगा, काय बोलणार? आता तुम्ही मला विचारलं मी काय बोललो त्या राहुल, काय बोलू खरंय, काहीच नाही ना. ते आता कुठेतरी मी आता 35 वर्ष 30 वर्ष तेच करतोय मी. 4 पिढ्यांबरोबर काम करतोय मी. आता माझं वय लहान होतं, त्याला मी काय करू, लवकर राजकारणात आलो. लवकर आलो मी. 22व्या वर्षी नगरसेवक आहे. बरोबर. हे किती वर्ष झाले सांगा बरोबर, विचार यांना. त्यामुळं काय आहे माहिती का, की माझी लढाई सत्ताधारी पक्षाची होईल आणि अशी चांगली स्पर्धा होईल. ह्या शहराला मी फक्त गेली 4 महिने जागृत करण्याचं काम करतोय. मला मतदान नाही, ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल ते मतदान असणार. बस एकदा ह्या सर्व मंडळींना धडा शिकवा. हे शहर आहे ना, खूप तुम्ही तर रोज पाहता. बदला आहे, तुमच्या माध्यमातून सांगतो, बदला हे शहर, एवढंच सांगतो. प्रेक्षको, हे होते भाऊसाहेब भोईर, अतिशय परखड आणि जे पोटात आहे तेच होतात आहे. मतदारांपर्यंत जात असताना या शहरात भाऊसाहेबांनी काय केलंय हे भाऊसाहेबांना मतदारांना सांगायची गरज नाही. या शहरातलं एक जबाबदार माध्यम म्हणून मी तुमच्या समोर सांगतोय, कारण भाऊसाहेबांनी या शहराला, म्हणजे ज्या शहराची औद्योगिक नगरी अशी ओळख होती, त्या शहराची ओळख सांस्कृतिक नगरी केलेला आहे आणि याचं श्रेय भाऊसाहेबांना निश्चितच जातं. त्यामुळे या चिंचवड विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊसाहेब भोईर अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यांनी अनेक म्हणजे प्रयत्न केले, पण शेवटी पक्षाच्या हातामध्ये असतं. त्यांनी काय मूल्यमापन केलं हे त्यांना माहिती आहे. पण भाऊसाहेब भोईर थांबणार नाही, कारण काही उमेदवार असे असतात की निवडणूक लागली की त्यांच्या अंगात येतं किंवा ते गुडघ्याला बाशिंग बांधतात आणि मतदारांपर्यंत जातात. परंतु भाऊसाहेब भोईर असे की गेल्या 4 महिन्यापासून मतदारांमध्ये आहे आणि केवळ 4 महिने नाही तर त्याच्या मागच्या 25-30 वर्षाचं आपण जर राजकारण भाऊसाहेबचं पाहिलं तर हे मतदार आणि त्यांच्या समस्या हे सोडवण्यामध्येच गेलेलं आहे. भाऊसाहेब, तुम्हाला तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मोरया गोसावी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू आणि ह्या निवडणुकीत तुम्हाला यश देऊ, हे आम्ही या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपण वेळापैळ करून आमच्या स्टुडिओत आलात, आपले विचार या ठिकाणी मांडले, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुमचे खूप खूप आभार. कारण आजकाल आवाज पोहोचवण्यासाठी सुद्धा खूप कसरत करावी लागते, पण तुम्हाला या शहरात 18 वर्ष राहिल्यानंतर एक माणसाला एक आपुलकी, प्रेम भावना किंवा ज्या मातीत आपण राहतो त्याबद्दल काय चुकीचं चाललं की थोडे वेदना होतात. शेवटी आपण माणसं आहोत, सर्व प्रथम माणूस आहोत. खरं आहे. आपल्यातला जनावर ज्यावेळेस तयार होतो ना, त्यावेळेस राक्षसी रूपी वृत्ती तयार होती. बरोबर. आणि तो जनावर भ्रष्टाचारी रूपी झालेला आहे. खरं आहे. आणि त्या राक्षसाला जाळायचंय आपल्याला. खरं आहे. समूळ नष्ट करायचं. सगळ्यांची जबाबदारी, ती सगळ्यांची जबाबदारी. तुम्ही पत्रकार बघा, सगळ्या गोष्टी चालत असतात, पण आतून तुमची सुद्धा जबाबदारी. खरं आहे. आणि भाऊसाहेब भोईर आज असेल, भविष्यामध्ये नसेल, परंतु हे जे पुढच्या पिढीला तुम्ही आदर्श काय देणार आहे? पुढच्या पिढीला हे सांगणार का उत्तम भ्रष्टाचार कर, चांगला नेता होऊ शकतो. उत्तम सराईतपणे भ्रष्टाचार कर, तो उत्तम नेता होऊ शकतो, हे सांगणार आहे तुम्ही? त्याला तुम्ही सांगितलं पाहिजे पहिलं राजकारणात यायचं ना ते वयाच्या 16 वर्षी ठरव. विद्यार्थी दशेत काम कर, चळवळीत काम कर, मेळावे घे, शिबिर कर, रक्तदान शिबिर घे, रक्तदान कर, मग युवक काँग्रेसचा अध्यक्ष हो, मग युवकांच्या चळवळीत जा, मग फादर काँग्रेसचा हो, मग नगरसेवक हो. पैसे आहे म्हणून लगेच नगरसेवक व्हायचं, ह्याच्यामुळे वाटवं झालं या शहराचं. तर अशा प्रवृत्तीला तुम्ही थार देऊ नका. मी तुमच्या धाडसाचं कौतुक करतो माझ्यापेक्षाही, कारण माझं तर कामच आहे. पण तुम्ही ह्या आजच्या या कालखंडामध्ये देखील आपली पत टिकवताय तुम्ही, हे आमच्या दृष्टिकोनातून, या शहराच्या दृष्टिकोनातून जमेचे बाजू आहे. मोरया गोसावी तुम्हाला 100% नाही 1001% प्रसाद देईल. तो प्रसाद कोणत्या रूपाने असेल तर परमेश्वर त्या मोरया गोसाव्यालाच माहिती, पण मिळणार. कारण काय, अशी माणसं जी असतात ना त्यांना कोणी कमी करत नाही. थोडा काळ असतो याचा, तो सगळ्यांमध्येच तो आहे. महात्मा फुलेंना महात्मा म्हणून घ्यायला 50 वर्ष लागले. खरं आहे. आपण त्यांच्या आसपास 500 वर्षात जाऊ शकत नाही. बरोबर. त्यांची एक धार पकडून आपण चालूया. तुमच्यामुळे मी धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. आणि मी सांगितलेलं सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना
मी खरंच सांगतो, खूप शहराचं वाट लागलेली आहे, त्यात परिवर्तन घडवा हीच अपेक्षा करतो. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. आता भाऊसाहेबाचा मुहूर्त काय असेल, कधी उमेदवारी अर्ज भरला जाईल त्याची तारीख भाऊसाहेब निश्चितच कळवतील. परंतु 4 तारखेला माघार होणार आहे, 20 तारखेला मतदान असणार आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे, बरोबर ना? तर याच्यातून काय निकाल लागेल, शेवटी माध्यम म्हणून आमचं काम तुमच्यापर्यंत मांडणं आहे. अनेक फटाके वाजतील, दिवाळी आहे आणि राजकारणही आहे. काय वातावरण गरम होतोय या सगळ्या घडामोडीवरती आमचं लक्ष राहीलच. ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा आपला आवाज. वेळ झाली इथंच थांबण्याची. धन्यवाद.